शौनकादी महामुनी सूत महाराजांना म्हणतात, महाराज ज्ञान आणि वैराग्य मुळात पवित्र आहेत. भागवताच्या कृपा आशीर्वादाने त्यांना शुद्ध येणं म्हणजे असं काही विशेष नाहीये. पण या भागवताच्या प्रभावानं एखाद्या पापी माणसाचा उद्धार झालाय का, किंवा ज्या माणसानं पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, पाप एके पाप आणि पाप दोन्ही सुद्धा पापच, तर अशा पापी माणसाचा उद्धार या भागवतानं झालाय का, अशी कथा आम्हाला सांगा. नाहीतर मग आम्ही असं ठरवू की फक्त पुण्यवान लोकांनीच कथा ऐकायची, ज्यांना देवधर्म कळत नाही त्यांच्यासाठी काही फायदेशीर नाही. तसं अजिबात नाही. ज्याच्या जीवनात चुकून सुद्धा परमार्थ घडला नाही, ज्याच्या जीवनामध्ये चुकून देखील सत्कर्म घडलं नाही, ज्याचं शरीर संपलंय, जो मृत्यूला प्राप्त झालाय, पिशाच्या योनीला गेला, पिशाच्या योनीला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्या योनीतून त्याची मुक्तता करण्याची ताकद कशामध्ये असेल तर भागवतामध्ये. अशी सुंदर कथा भागवतामध्ये आलेली आहे. ती कथा आपण आता पाहणार आहोत. आत्मदेवाची कथा आहे. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदा श्रोतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करा. आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहेत. खूप सज्जन आहेत, सुस्वभावाचे आहेत, सरळ स्वभावाचे आहेत, शांत वृत्ती आहे, अभ्यासू वृत्ती आहे. आत्मदेवाला भगवान परमात्मानं सारं काही भरभरून दिलंय. ज्ञान आहे, गुण आहे, मान आहे, धन आहे, सन्मान आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये. त्या आत्मदेवाची जी पत्नी आहे, आता पहा, व्यक्तिगत आत्मदेवाला देवानं कुठल्या गोष्टीची कमी केली नाही, पण आत्मदेवाच्या जोडीला प्रपंचाची साथीदार म्हणून जी घेणारी आहे, आत्मदेवाची जी पत्नी आहे, ती आत्मदेवाच्या एकदम विरोधी स्वभावाची. प्रपंचामध्ये असं कधी कधी घडतं, कधी कधी पतिदेव सज्जन असतात तर पत्नी दुर्जन स्वभावाची असते, कधी पत्नी चांगली असते तर पती चांगले नसतात. एखादा जोडा असा लागतो प्रारब्धानं, नशिबानं, पूर्व पुण्यानं की दोघंही सज्जन असतात. ते नशिबानं घ्यायचं असतं. पण बऱ्याच वेळेला असं असतं, जर पत्नी बिचारी धार्मिक असेल तर हे हिरण्यकश्यपूच असतात. ही म्हणते मी भागवत ऐकायला जाऊ का, तर ते हिरण्यकश्यप म्हणतात माझ्यापेक्षा मोठं भागवत कोणतं, मी सगळ्यात मोठं भागवत आहे. कधी पत्नी सज्जन असते तर पतिदेव सज्जन नसतात. कधी बिचारा पती खूप सज्जन, पण ही दुसरी मंथराच, हिला देव कळत नाही, धर्म कळत नाही, सत्कर्म कळत नाही, काहीच कळत नाही. म्हणजे बिचारायला जर कीर्तन ऐकायला जरी यायचं असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागते, कीर्तनाला जाऊ का, आणि तिनं जर परवानगी दिली तर याच्या नशिबाला कीर्तन मिळालं, अशी परिस्थिती असते. एकदा तर अशी गंमत झाली, एक स्त्री खूप सज्जन होती, पण तिच्या पतीला थोडासा अहंकार होता, कारण तो श्रीमंत होता आणि ती बिचारी शिकलेली होती, सुंदर होती, फक्त गरीबाची होती आणि तिच्या गुणामुळे सौंदर्यामुळे चांगल्या घरामध्ये गेलेली, पण हुशार होती खूप. माहेरचे संस्कार खूप चांगले होते तिला, पण तिचा जो पती होता त्याला खूप अहंकार होता. नेहमीच तिला टाकून बोलणार, तिचा अपमान करणार, तिला कमी लेखणार, तिच्याकडे काय चांगले गुण आहेत ना त्याचं कधी तो कौतुक करत नव्हता. एक दिवस गंमत अशी, त्याला थोडासा राजकारणाचा छंद होता. इलेक्शन लढवणं, दरवर्षी पडणं, तरी पण लढणंच हे त्याचं ठरलेलंच होतं. बऱ्याच वर्षानंतर त्याला तिकीट मिळालं आणि वातावरण त्याला अनुकूल झालेलं होतं, कारण वातावरण हे नेहमीच बदलत असतं आणि ते कधी काही कुणाचं कायम नसतं आणि ते बदलतही असतं, आपलं नसतंच असं पण कधी समजायचं नसतं. हे सगळं चाललेलं असतं, हे जीवन आहे. फक्त माणसानं हार न मानता संघर्ष करत राहणं, यश अपयश हा भाग पुढचा राहिला, पण टिकून राहणं त्यात सुद्धा माणसाची किंमत आहे, त्यात सुद्धा माणसाचं महत्व आहे. तर तो असा टिकूनच होता. तो म्हटला किती वेळा पडू दे पण लढायचं असं त्यानं ठरवलेलं. मग यावेळेला त्याला थोडंसं वातावरण अनुकूल झालेलं,
आणि खूप आनंद झाला. त्याला तिकीट मिळालं इलेक्शनसाठी. तिकीट मिळाल्यानंतर आता मग ते प्रचार, सभा, भाषणं या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, कार्यकर्ते जमवावे लागतात. त्यानं ते सगळं केलं. आणि पहिली सभा कुठे भरवायची तर म्हणे आपल्या घराशेजारी मोठा हॉल आहे, तिथे आपण पहिली सभा भरवू. आता 15 दिवस पुढे सभा भरवण्याचं त्याचं नियोजन. पाडव्याच्या दिवशी त्याला सुरुवात करायची आहे प्रचाराला. 15 दिवस अगोदर त्याची पूर्ण तयारी. पण त्या 15 दिवसामध्ये त्याला तिकीट मिळाल्यामुळे अगोदर तर थोडासा अहंकार होता, आता जास्त वाढला त्याचा. बोलायला कुणी सापडत नव्हतं म्हणून बायकोलाच म्हणायचं, तुला काही कळतच नाही, तुला अक्कलच नाही, तुला काही समजतच नाही. पहा 10 वर्ष नाही पण या वर्षी मला तिकीट मिळालं का नाही. ती म्हणते, अहो तुम्ही सारखंच मला असं म्हणता, तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही. अहो मी एवढी शिकलेली आहे, मी एवढी समजदार आहे, तुम्हाला तुमच्यासारख्या पतीला मी सांभाळते, मला काही कळत नाही म्हणून मी तुम्हाला सांभाळते का. तो म्हणतोय तुला काही कळतच नाही. ती म्हणते, हे पहा इलेक्शन मध्ये तुम्हाला पाडायचं का तुम्हाला जिंकून आणायचं हे माझ्या हातात आहे. डायरेक्ट त्याला बोलली तसं. हा म्हटला तुझी एवढी हिंमत. तो ती म्हणते मग मी सहन किती दिवस करणार की मला काही कळतच नाही, मला काही कळतच नाही. पण तुमची किंमत वाढवायची का कमी करायची हे माझ्या हातात आहे. तुम्ही जर कार्यकर्ते घरी घेऊन आले आणि मी जर चहाच केला नाही, भांड्यांची आदळ आपट केली तर ती कार्यकर्ते कधीच तुमचे होणार नाहीत. लक्षात घ्या, 4 माणसात तुमची मानपान प्रतिष्ठा ही टिकवण्यासाठी तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज आहे. त्यांच्या मदतीची गरज आहे. तुम्ही मोठ्या थाटानं कॉलर टाईट करून घरात पाहुणे घेऊन आलात आणि त्यांनी जर दनादन भांडे असे आदळायला चालू केले तर पाहुणे तुमच्या तोंडाकडे पाहतील, तुमच्या चेहऱ्याचा अभ्यास करतील. तसं ती म्हटली तुमची किंमत वाढवायची का कमी करायची माझ्या हातात आहे. तुम्ही मला सारखं म्हणायचं नाही असं की तुला काही कळत नाही. त्याला पण रागच आला. तो म्हटला तू काय कर, माझी किंमतच कमी करून दाखव, मग मी तुला दाखवतो, मग मी तुला मानन की खरंच तू हुशार आहेस. मग ती म्हटली चाल. लागलं, दोघांचं ठरलं. आता 15 दिवसावर याला पहिली सभा घ्यायची. घराशेजारी हॉल आहे, त्या हॉलमध्ये सगळे कार्यकर्ते वगैरे त्याने जमा केले, माईक सिस्टीम वगैरे लावली आणि ते आता भाषण करणार आहे. तो म्हणजे कार्यकर्त्यांना थोडासा उत्साह निर्माण झाला पाहिजे असं भाषण करणार. त्याच्या बायकोच्या लक्षात आलं, कारण तिथं शेजारीच घर होतं, तिच्या लक्षात आलं याची पहिली सभा आहे. आता याची सुरुवात, आज आरंभ आहे, पाडव्याचा दिवस आहे आणि ह्याला मी सांगितलंय की तुमची किंमत वाढवायची का कमी करायची माझ्या हातात आहे. आता आपल्या मालकाचा अहंकार घालवण्याची ही पहिलीच चांगली संधी आहे. तिनं छोटा मुलगा होता त्यांचा, त्या मुलाला बोलावलं आणि त्यानं सांगितलं, बाळ्या जा, पप्पा तिथं माईकमध्ये भाषण सांगतात सगळ्यांना, जा, घाबरू नको, पप्पांच्या हातातला माईक घे आणि पप्पांना माईकमध्ये एवढंच म्हण, पप्पा मम्मीने तुम्हाला पुरण वाटायला बोलावलंय, एवढंच म्हण. लेकरूही थोडंसं उड्याच मारायला लागलं, कारण पहिल्यांदाच पप्पाला पुरण वाटायला बोलायला हा सुद्धा प्रयोग त्याला पहिल्यांदाच ऐकायला मिळत होता. आणि मुलगा गेला. आता आपल्या लीडरचा, पुढाऱ्याचा मुलगा आलाय म्हणून सगळ्यांनी रस्ता दिला, जा जा पुढे जा. पोरानं लगेच बापाला माईक मागितला. बापालाही बरं वाटलं की आता आपली पुढची धुरा घेऊन चालणारा पण लगेच तयार झालाय कार्यकर्ता. त्यालाही थोडासा आनंदच वाटला ना की आपला लगेच चेला तयार झाला, आपला वारसदार तयार झाला. बापाने हातात माईक दिला. काय लेकरू बोलणार, सगळे कौतुकानं पाहत होते. बापालाही उत्सुकता निर्माण झालेली होती. त्यांना बापाकडे एकदा पाहिलं, सगळ्या पब्लिककडे एकदा पाहिलं आणि बापाकडे पाहून म्हणतो, पप्पा मम्मीने तुम्हाला पुरण वाटायला बोलावलंय. त्या सभेत काय झालं असेल याची कल्पना करा फक्त. सगळे हसत होते, विचार करत होते, अरे हे जर घरात पुरण वाटतंय तर हे काय करणार आहे इलेक्शन जिंकून, किंवा कसा जिंकणार आहे हा. सगळे त्याची खिल्ली उडवल्यासारखी झाली. याला खूप राग आला. तन 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 करत बायकोकडे आला. म्हटला तुला काही अक्कलच नाही, तुला काही कळतच नाही. ती म्हटली याच्यामुळे सगळं रामायण घडलेलं आहे. तुम्ही जे मला म्हणतात ना, तुला काही कळतच नाही, तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही. अहो पुन्हा पुन्हा सांगते मी तुम्हाला, तुमची किंमत वाढवायची का कमी करायची माझ्या हातात आहे.
तो म्हटला मग तू त्या कारणाने असं केलंस का? म्हणे हां. मग आता मी आजपासून तुला काही कळत नाही असं अजिबात म्हणणार नाही. तू खूप हुशार आहे, माझ्याहीपेक्षा हुशार आहे. तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. आता एक काम कर, माझी जी संपलेली किंमत आहे ना ती तू वाढवून दाखव. बाई हुशार होती, शिकलेली होती. ते म्हटली टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, इलेक्शन तुम्हीच जिंकणार आहेत जर मी तुमच्या सोबत असेल तर. तो म्हटला काय करणार तो? ते म्हणे चला. आले हॉलमध्ये, तिनं हातात माईक घेतला. आता त्याची पत्नी आल्यामुळे सगळे शांत झाले आणि तिनं हातात माईक घेऊन सांगितलं, हे पहा कार्यकर्त्यांनो, माझा पती बऱ्याच वर्षानंतर इलेक्शनला उभे आहेत आणि खूप चांगलं वातावरण आहे त्यांच्याबद्दल, कारण तुमच्यासारखी लोक त्यांच्यासोबत आहेत. आणि आता माझा मुलगा आलाय आणि तो म्हटला की पप्पा तुम्हाला मम्मीने पुरण वाटायला बोलावलंय. तुम्ही सगळेजण हसलात. तुम्हाला वाटत असेल की घरात याची ही किंमत आहे का? तसं अजिबात काही नाही. माझा पती उदार आहे, मोकळ्या मनाचा आहे आणि त्याला शास्त्राचं चांगलं ज्ञान आहे, प्रसंग त्याला कळतो. म्हणून पाडव्याच्या दिवशी माझ्या मालकानं मीटिंग ठेवली आणि आज सगळ्यांच्या घरी सण आहे, सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. आम्ही सुद्धा घरात पुरणपोळी केली, पुरण भरपूर शिजवलंय आणि जेवढं आम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पुरण शिल्लक आहे. मग ते शिल्लक राहिलेलं पुरण तुमच्या सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटण्यासाठी मी त्यांना बोलावलं होतं, दुसऱ्या कुठल्या कारणानं बोलावलेलं नव्हतं. शिल्लक राहिलेलं पुरण प्रसाद म्हणून वाटण्यासाठी. तुम्ही त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. सगळे कार्यकर्ते म्हटले बाप रे बाप, बाई एवढी हुशार, हा बाबा किती हुशार, यालाच निवडून द्यायचं. आणि खरंच ते इलेक्शन जिंकला सुद्धा. सगळीकडे त्याचा जय जयकार झाला, कौतुक झालं. तर हे उदाहरण सांगण्यापाठीमागे माझा उद्देशच एक होता की माझ्या ताई दादांनो, कधी कधी प्रपंचामध्ये पती अनुकूल पत्नी प्रतिकूल, कधी पत्नी प्रतिकूल तर पती अनुकूल, असं हे चाललेलं असतं. तसं आत्मदेव हे फार सज्जन होते. आत्मदेव फार सज्जन होते, शांत मीत स्वभावी होते, मीत भाषी होते. सगळं चांगलं होतं. पण आत्मदेवाची जी पत्नी होती ना ती आत्मदेवाच्या विरोधी स्वभावाची होती. म्हणजे पहा, स्ववाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा, लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. माझं तेच खरं, मी म्हणते तेच खरं, अशा स्वभावाची ती होती. तिला याची त्याची निंदा करायला आवडत होती. याचं ऐकावं त्याला सांगावं, त्याचं ऐकावं त्याला सांगावं. दुसऱ्यांना त्रास कसा होईल, मानसिक त्रास कसा होईल या विचारात ते असायचे. म्हणून आत्मदेव तिच्या बाबतीत थोडेसे दुःखी असायचे. पण आत्मदेव विचार करायचे, अरे मी एवढा ज्ञानी आहे, आपल्याला धन किती मिळणार, आपल्याला मान किती मिळणार आणि आपल्याला पत्नी कोणती मिळणार, या 4-5 गोष्टी माणसाच्या प्रारब्धानुसारच मिळत असतात. जे प्रारब्धात आहे ते आपल्याला मिळणार. आत्मदेव म्हटले ही माझ्या नशिबात आहे आणि त्यामुळे हिच्या बाबतीत मी असं दुःख ठेवून राहणं हे बरं नाही. आपलं नशीब समजून हिला आपण घेऊन जाऊ. म्हणून ती धुंदुली आत्मदेवाची पत्नी आहे तशी, तिच्या स्वभावाला बदलत नाही तिचा स्वभाव. आपण तिच्यासोबत अनुकूल व्हायचं आणि जीवनाचा प्रवास करायचा, अशा पद्धतीनं आत्मदेव जगत होते. सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? आत्मदेवाची पत्नी धुंदुली ही क्रूर स्वभावाची होती आणि तिच्या स्वभावातला सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणजे कोणता? माझं तेच खरं आणि मी म्हणते तेच खरं. हा स्वभाव जर आपल्यापैकी कुणाचा असेल माझ्या ताईंनो, तर संसार कधी सुखाचा होणार नाही. माझं तेच खरं हे स्त्रीच्या स्वभावात कधी असू नये. असं नसावा स्त्रीचा स्वभाव. माझं तेच खरं असा स्वभाव ज्या बाईचा आहे त्या बाईचा संसार कधी सुखाचा होत नाही. आत्मदेव आपल्या पत्नीला आहे तसं स्वीकारून चालतायत. पण आत्मदेवाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर आत्मदेवाला संतान नाही. सर्व आहे पण संतान नाही. प्रचंड प्रमाणामध्ये धन आहे,
समाजामध्ये मान आहे, सगळं काही आहे, पण आत्मदेवाला संतान नाही. माझ्या ताई दादांना जीवन असंच असतं, ते कधीही कुणाला परिपूर्ण मिळत नसतं. काही गोष्टी मनासारख्या होतात तर काही गोष्टी मनाविरुद्ध होत असतात. अनुकूलता प्रतिकूलता जीवनामध्ये चाललेलीच असते. जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. कधी वाटतं अरे रे रे हे खूप माझ्या हाताला आलंय, पण जवळ आलेलं कधीतरी हातातून सटकून गेलेलं दिसतंय. असं जीवनात चाललेलंच असतं. आणि भगवंतानं जर सगळं आपल्या जीवनामध्ये आपल्या मनासारखं जर दिलं तर देवाची आठवण कोणी काढणार नाही. म्हणून काही ना काही उणीव भगवंतानं आपल्या जीवनामध्ये दुःख ठेवलेलंच असतं. याच्यातून दुसरी गोष्ट आहे का, ज्या मृत्यूलोकात आपण आहोत, या मृत्यूलोकामध्ये सुखाची अपेक्षा करणं म्हणजे वाईट वाटू देऊ नका, पण तो शुद्ध मूर्खपणा आहे. या मृत्यूलोकात सुखाची अपेक्षा करणं म्हणजे हा आपला भ्रम आहे, ती आपली चुकीची समज आहे. का, इथं माझ्यासहित आपण सर्वजण आपल्या कर्माची फळं भोगण्यासाठी आलेलो आहोत. सुख कसं मिळणार आहे आपल्याला? आणि कर्माची फळं भोगत असताना कधी अनुकूलता, कधी प्रतिकूलता, कधी सुख, कधी दुःख हे येणारच आहे. सुख आलं तर ते कायम टिकणार नाही, आणि दुःख आलं तर ते कायम राहणार नाही, ते चालतच राहणार आहे. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये खूप सुखी झालो पाहिजे ही कल्पना करणं चुकीचं आहे. हां, या गावाला आला तर इथे एक फायदा आहे की इथे तुम्हाला भजन करायला मिळेल, भगवंताची कथा ऐकायला मिळेल, पंढरपूरची वारी तुम्ही करताल. एवढं हे जे आहे ना अध्यात्मातलं सुख, गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्यात्मातले सुखाचे आपण मानकरी हो, पण प्रपंचात सुखाची अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. तुमचं आयुष्य संपल पण तुम्हाला सुख मिळणार नाही. जीवन असंच आहे, ते कधीच कुणाला परिपूर्ण मिळत नाही. कुठं कुठं खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. कुठं खायला खूप तोंड असतात पण त्या तोंडात काय भरवावं हा प्रश्न पडलेला असतो. ज्या घरी एकही लेकरू नाहीये, घरातली माणसं म्हातारी झालेली आहेत, ज्यांचे दात पडलेले आहेत, लोक त्यांना भेटायला जाताना सफरचंद घेऊन जातात. आणि ज्या घरात खूप लेकरं आहेत, भरपूर तोंड आहेत खायला, तिथे केळी नाही तर अंगूर घेऊन जातात. ही विसंगती आहे माणसाच्या जीवनाची. कुठे खूप, कोठे काही एक आहे एक नाही, ही चाललेली जीवनाची व्यथा आहे. एका बाईनं आपले 4-2 लेकरं घेतले, माहेराला निघाले. बस थांबवली, सगळ्यात लहान मूल तिनं गाडीमध्ये चढवलं. त्याला सांगितलं तू पुढे चाल, तुझ्या छोट्या भावाला चढवते. दुसरं लेकरू गाडीत चढवेपर्यंत पहिल्यानं खाली उडी मारली. त्यानं विचार केला, आई खाली आहे, ही गाडी चालू आहे, मला चढवलं, ही गाडी मला घेऊन जाईल. म्हणून दुसरं लेकरू चढवेपर्यंत पहिलं खाली उडी मारायचं. लेकरं चढवण्यात अर्धा तास गेला. कंडक्टर चिडला. आधीच चिडचिड करतात कंडक्टर. आपल्या इथं जर कोणी असतील कंडक्टर तर ते सोडून कंडक्टर चिडचिड करतात, कारण माणसं खाली उतरा वर चढा, तिकीट द्या, सुट्टे पैसे द्या. दिवस बिचाऱ्यांचा त्याच्यात जातो. तसं लेकरं चढवण्यात अर्धा तास गेला. कंडक्टर चिडले, आणि बाई तुम्ही चढा म्हणजे लेकरं तुमच्या पाठीमागे चढतील. तुम्ही असं आहे ना दिवसभर जर चढवायचा प्रयत्न करता ही लेकरं गाडीत बसणार नाही. कंडक्टर चिडलेले पाहून बाई चढली, मग लेकरं टपाटप टपाटप आईच्या पाठीमागे पळायला लागले. एका सीटवर जाऊन बसले. मग स्त्रीचा स्वभाव आहे बाई माणसाचा, आपलीच लेकरं कुणाच्या तरी सीट खाली घातली, काही त्या ह्याच्यात ठेवली, काही पाठीमाग घातली. मग याचं तिकीट काढा, याचंच काढूच नका, हे कुठं गेले 10वीला आहे 6वीला,
आज तर 10वीला पण सांगते, 6वीला, 10 वर्षाचं पण 6 वर्षाचं सांगितलं, याचं काढा, याचा हाफ घ्या, याचं घेऊ नका. अशी कशी 4-2 तिकीटं काढली. कंडक्टर चिडलेले होते. म्हणे बाई तुम्हाला काही कळतं का नाही? म्हणे काय झालं? म्हणे एवढी मोठी लेकरं घेऊन कुठं प्रवासाला निघायचं असतं का? अर्धे घरी ठेवायचे, अर्धेच प्रवासाला घेऊन यायचे. ते म्हटली बाबा शांत राहा. म्हणे का? म्हणे अर्धेच आणलेत, अर्धे घरी येत. याचा अर्थ काय? कुठे कुठे खूप लेकरं आणि कुठे काहीच नाही. ही विसंगती जीवनाची आहे. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है योगा. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. आत्मदेवाला संतान नाही म्हणून दुःख आहे. कधी सत्संगामध्ये वेळ घालवतात, कधी अभ्यासामध्ये चिंतनामध्ये वेळ घालवतात. आत्मदेव बिचारे विचारामध्ये आहेत. देवा सारं मनासारखं दिलंस पण मला संतान दिले नाहीस. देवाला काहीतरी मनोमन बोलावं. आणि एक दिवसची गोष्ट तर ऐका. आत्मदेव रस्त्यानं चालत होते आणि पाणी घेऊन काही स्त्रिया समोर चालत होत्या. त्या स्त्रियांना माहितीच नाही आत्मदेव आपल्या पाठीमागे आहेत. त्या स्त्रिया चर्चा करायला लागल्या की ताई आत्मदेवाच्या जीवनात सगळं आहे हो पण संतान नाही. एक जण म्हटली बाई ते तर निपुत्रिक आहेत. आणि आत्मदेवानं ही बायांची चर्चा रस्त्यानं चालत असताना ऐकली. आत्मदेवाला दुःख झालं. देवा लोक आपली अशी चर्चा करतात पाठीमागे. आत्मदेव भयंकर दुःखी झाले. दुःखी झालेल्या आत्मदेवानं प्राण त्यागायचा ठरवला. अरण्यामध्ये आले. सरोवरामध्ये जाऊन उडी घालू आणि जीव देऊ या उद्देशानं आत्मदेव दूर जंगलामध्ये आले. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना एक साधू दिसले. आत्मदेवानं विचार केला मरणार तर आहोतच आपण पण संताचं दर्शन घेऊन मरू. शास्त्राचं ज्ञान असल्या कारणानं आत्मदेवानं साधूचं दर्शन घेतलं. चेहऱ्यावरची उदासीनता साधू महात्म्यानं विचारलं आत्मदेव तुमच्या चेहऱ्यावरती उदासीनता आहे. तुम्ही तपस्या करण्यासाठी आलेला आहात का? आत्मदेवानं सांगितलं बाबा तपश्चर्या करण्यासाठी नाही आलो. मी माझा प्राण त्यागण्यासाठी आलोय. आत्मदेवा हे जीवन सहजासहजी मिळालेलं नाही आणि बहुमोल किमतीचा हा नरदेह तुम्ही सहज मातीमोल करणार प्राण त्यागणार म्हणता ही गोष्ट बरी नाही. कारण या जगामध्ये गेलेलं धन पुन्हा मिळेल, मान पुन्हा मिळेल, पद प्रतिष्ठा पुन्हा मिळेल पण हे जीवन पुन्हा मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. हे पुन्हा नाही मिळणार तुम्हाला आणि तुम्ही असंच घालवायचं म्हणता. बाबा मला संतान नाही, माझ्या जगण्यात अर्थ नाही, माझं तर्पण कोण करणार, माझ्या नावानं श्राद्ध कोण घालणार, असाच मी अतृप्त भटकत राहील मग माझ्या जगण्यात अर्थ काय आहे. मला जगायचं नाही, मला जगायचं नाही. आत्मदेवाला समजावून सांगितलं महात्म्यानं अरे संतान नाही म्हणून दुःखी राहू नकोस. कोणाचे हे घर हा देह कोणाचा. अरे वेड्या हे सर्व माईक आहे. ज्याला आपण आपलं म्हणतोय माझं म्हणतोय ते कधीच आपलं होऊ शकत नाही. या गोष्टीचा प्रत्येकानं अभ्यास करावा.
आपण म्हणतो मुलगा माझा आहे, पण तो केव्हाच आपला सुनेचा झालेला असतो. आपण म्हणतो मुलगी माझी आहे, पण ती केव्हाच आपल्या जावयाची झालेली असते. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, माँ का न बाप का ये तो जन्म देने का नाता है। सास कहे जवाई मेरा है, ससुर कहे जवाई मेरा है, न सास का न ससुर का ये तो बेटी देने का नाता है। बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहना मेरी, न भाई बहन का न बहन भाई की ये तो रक्षा बंधन का नाता है। कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीरा मेरा, न कबीर कमाल का न कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है। तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है। तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है। तो काया नगर का सौदागर। तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है। तो काया नगर का सौदागर। माझ्या ताई दादांनो, आत्मदेवाला त्या महात्म्यानं खूप समजावून सांगितलं, पण आपल्या डोक्यामध्ये जर एखादं खूळ शिरलं असेल तर त्यावेळेला कितीही चांगल्या माणसानं समजावून सांगू द्या, आपल्याला कळत नाही, आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही. आत्मदेवाला खूप सांगितलं, पण आत्मदेव म्हणतात की बाबा आता अध्यात्माच्या गोष्टीच सांगू नका, मी मरणार म्हणजे मरणार, आणि एकच कारण मला संतान देवानं दिले नाही म्हणून. गोष्ट तर ऐका. तेवढ्यात महात्म्यानं आत्मदेवाचं कपाळ वाचलं आणि त्या कपाळावर लिहिलं होतं, सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. ए आत्मदेवा वेड्या, तुझं कपाळ बोलतंय, एका जन्मात तू संतान नाही म्हणून मरायला निघालास, अरे 7 जन्म तुझ्या प्रारब्धात संतान नाही. आता आत्मदेव गडबड लोळायला लागले. बाबा तुम्ही हे काय सांगताय मला?
एका जन्माच्या दुःखानं मरायला लागलो होतो तुम्ही, तर माझं दुःख 7 पट वाढवलं. आता तर मरणारच आणि तुमच्या पायावरच मरणार. कधी कधी कुणाचं नशीब सांगायचं सुद्धा कठीण असतं, पण याच्यातून आपण शिकायचं. जीवनामध्ये जर स्थिर राहायचं असेल तर कधीच कुणाला हात दाखवायला जाऊ नका. कारण काय तुमच्या जीवनात हे ठरलेलं आहे, कुणाला दाखवल्यानं त्यात बदल होणार नाही. त्याचा जर बदल करायचा असेल तर तुम्हाला भगवान परमात्माचं भजन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल, देवाला शरण जावं लागेल. कर्मांते शंभू माणी आपण, किती पळसी कर्मा भेन. बापर खुमा देवीवरा विठ्ठला शरण, केली कर्मे निवारी नारायण. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, चांगली कर्म करा. आता काही काही लोक भविष्य पाहायला जातात, तरी पण काही गोष्टी अशा माणसाच्या हस्तरेषा, आपल्याला पूर्ण ज्ञान नाही पण काही काही रेषा माणसं जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. धनरेषा कुठे, आयुष्य रेषा कुठे. अगदी अशी खालनं जी सरळ मधल्या बोटापर्यंत जी रेष जाते ना, तिला धनरेष म्हणतात. आयुष्याची रेषा असते. आपल्या हातावरती जव नावाचं चिन्ह असतं. त्या चिन्हाचा प्रभाव असा आहे की आपण 5 लोकांचा स्वयंपाक करू द्या, 15 लोक जेवतात. मूठभर शेतकऱ्यांना धान्य पेरू द्या, मनभर येतंय. पण ज्याच्या हातावर चिन्ह नाही त्या बाईनं 20 लोकांचा स्वयंपाक करू द्या, 5 जेवतात, 15 उपवाशीच. ज्या शेतकऱ्याच्या हातावर ते चिन्ह नाही त्यांना पोतभर पेरू द्या, पसाभरच घरात येत आहे. त्या चिन्हाचा प्रभाव. काही हस्तचिन्ह असतात. आता लक्षात घ्या, दुर्योधन पांडवावर भयंकर प्रचंड त्याला जलसी होती त्यांची. पांडवांचं वाटोळं कसं होईल एवढ्याच विचारात तो असायचा. तरी पण भगवान परमात्मानं पांडवांच्या मोठ्या यज्ञामध्ये धनदान करण्याच्या, म्हणजे ब्राह्मणांना साधू संताला दान देण्यासाठी कुणाला बसवलं होतं? दुर्योधनाला बसवलं होतं. का? सगळ्यांना प्रश्न पडला यात, अरे याला जर तिथे वाटायला बसवलं तर हा पांडवाला भिकारी करून सोडल. याला जर सांगितलं याला 5 मोहरा दे तर पांडव गरीब व्हावेत म्हणून हा 50 मोहरा देईल. हे गरीब झाले पाहिजे त्या विचारात. तरी पण त्यानं देवानं त्याला बसवलं तिथे. का? त्याच्या हातावरती असं एक चिन्ह होतं की त्या चिन्हाचा प्रभाव त्यानं जे दान देईल त्याच्या 5 पट पांडवांना मिळणार होतं. म्हणून भगवंतानं बसवलेलं होतं त्याला तिथे. पण काही काही हस्तरेषा बोलतात, पण त्याचं ज्ञान असावं लागतं. अधुऱ्या माणसाकडे जर आपण गेलो तर आपल्याला दुःख होत असतं. म्हणून हाताच्या रेषा, काही कपाळांच्या रेषा. आपली जी बोटं असतात ना, हाताची बोटं जर लांब लांब असेल तर ती माणसं गुणी असतात, कलाकार असतात, गुणवंत असतात. आपला पाय आहे उजवा पाय, उजव्या पायाचा अंगठा, अंगठ्याच्या शेजारचं बोट ते जर अंगठ्याच्या पुढे असेल, पाहून घेता का जरा? बऱ्याच मावशा माझ्याकडे पाहत होत्या, हातानं चेक करत होत्या असं. ते जर अंगठ्याच्या पुढे असेल तर गंमत म्हणून सांगते, पप्याचा बाप तुम्हाला विचारल्याशिवाय घराच्या बाहेरच पडणार नाही. बाजारला जरी जायचं असेल तर पप्याची माय, जाऊ का? जाऊ का? बाजार करायला जाऊ का? तुम्ही जेव्हा वसकता जा एकदाचे मरा की मग ते घरातून बाहेर पडतात. पण तेच अंगठ्याच्या शेजारचं बोट जर मागे असेल आणि अंगठा पुढे असेल तर काय हिंमत आहे तुमची विचारल्याशिवाय यायची इकडे? विनोद बाजूला ठेवा. मला तुम्हाला एकच सांगायचंय, आपली हस्तरेषा काय बोलते, आपली कपाळाची रेषा काय बोलते, यापेक्षा स्वतःच्या कर्मावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि तुम्हीच तुमच्या प्रारब्धाचे शिल्पकार व्हा. आपणच आपलं नशीब, आपलं भविष्य घडवा. चांगली कर्म करा. कितीही तुमच्या जीवनामध्ये चुकीचं असू द्या, पण तुमची जर जगणं चांगलं असेल, बोलणं चांगलं असेल, तुमची नजर चांगली असेल, कान चांगले असतील, वाणी शुद्ध असेल आणि स्वतःच्या कर्मावर जर विश्वास असेल तर तुमच्या रेषा बदलण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पण हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि हरीची कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? चांगली कर्म करावे लागतील. वाणीनं चांगलं बोलावं लागेल, कानानं चांगलं ऐकावं लागेल, डोळ्यानं चांगलं पाहावं लागेल, हातानं चांगलं कर्म करावं लागेल. तुम्हाला मन शुद्ध ठेवावं लागेल. म्हणून आत्मदेवाचं प्रारब्ध पाहिलंय. आत्मदेवा 7 जन्म तुम्हाला संतान नाही,
आत्मदेव दुःखी झाले. आत्मदेव म्हणतात बाबा आता मरणारच. महात्मे म्हणतात आत्मदेवा असा मरायचा विचार करू नको, हे फळ घे, तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुला मुलगा होईल. आत्मदेवाला आनंद झाला. फळ घेऊन घरी आले, पण पत्नी संशयी स्वभावाची होती, कर्कश स्वभावाची होती, क्रूर होती, माझं तेच खरं अशा स्वभावाची. फळ दिलं पण तिला त्याच्यावर विश्वास नाही, तिच्याकडे श्रद्धा नाही. तिला वाटतंय आपल्या पतिदेवाला काही कळत नाही, कुणाकडनं काही अंत मला खायला देतं, काही जर मला झालं तर बरं, जरी मी गर्भवती झाले मला खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवावा लागेल. हा बाबा माझ्याकडनं पूजापाठ करून घेईल, मला जास्त तासन तास बसता येणार नाही. भूकंप झाला आणि पत्रे हलायला लागले तर घराच्या बाहेर पडता येणार नाही. चोर आले घरात तर जीव घेऊ, माझा जीव कसा वाचवू मी, म्हणजे नको तो विचार करायला लागली ती धुंदुली. आत्मदेवाला तर सांगितलं ठीक आहे फळ मी खाते, तुम्ही जा. पण तिनं ते फळ खाल्लंच नाही. तिनं ते फळ गाईला खाऊ घातलं. तिची बहीण गर्भवती होती, तिला सांगितलं तुला जी संतान होईल ती मला दे, त्या बदल्यात मी तुला धन देईल. आणि धुंदुलीनं पोटावरती कपडे बांधले, गर्भवती असल्याचं नाटक केलं. साध्या सरळ आत्मदेवाला तिनं फसवलं, खोटं बोलते. 9 महिने पूर्ण झाले, त्या बहिणीला मुलगा झाला. रात्रीतून त्या बहिणीनं तिला तो मुलगा आणून दिला. आणि या धुंदुलीनं सांगितलं आत्मदेवाला स्वामी आपल्याला मुलगा झाला. आत्मदेव सरळ स्वभावाचे होते. मुलगा झाला. आत्मदेवानं खूप आनंद व्यक्त केला. त्या मुलाचं नाव काय ठेवायचं? धुंदुली म्हणते माझं नाव धुंदुली, माझ्या बाळाचं नाव धुंदुकारी. पण या मुलाच्या जन्मानंतर बरोबर 3 महिन्यानं ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं त्या गाईला एक सुंदर मुलगा तिच्या पोटी जन्माला आला. पूर्ण शरीर माणसासारखं पण कानं गाईसारखी होती. म्हणून त्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवलं. दोन्ही मुलं आत्मदेवाच्या घरामध्ये लहानाची मोठी होत आहेत. आत्मदेवाला आनंद वाटतो. देवा तुला 1 संतान मागितली, तू तर मला 2 दिले. देवाचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतायत. पण आत्मदेवाची जी संतान होती बहीण, त्याच्या पत्नीनं ते फसवून आणलेली. तो मुलगा विकृत स्वभावाचा, लहानच आहे पण सगळं वाईट गोष्टीकडे त्याचा कल. बिडी कोण कशी ओढतं ते जवळून पाहणार, तंबाखू कशी चोळतायत लक्ष देणार, सगळ्या वाईट गोष्टीकडे त्याचं चित्त. आत्मदेवाच्या लक्षात येतंय की हा मुलगा विकृती, याच्या बुद्धीमध्ये विकृती भरलेली. याला बालपणी संस्कार लावले तर ठीक, पण आत्मदेवानं किती जरी समजावून सांगितलं तरी त्या मुलामध्ये बदल होत नव्हता. पण जो गायीच्या पोटी जन्माला आलेला बाळ होता तो सात्विक वृत्तीचा होता. पूजा पाठ नामस्मरण या गोष्टीमध्ये त्याचं मन रमत होतं. एक दिवस आत्मदेवाचा पुत्र धुंदुकारी मदिरा प्राशन करून घरामध्ये आला आणि आत्मदेवाला चुकीचं बोलायला लागला. आत्मदेवाचा भरपूर अपमान केला. आत्मदेवाला आज वाटतंय परमेश्वरा माझ्या जगण्यात काही अर्थ नाही. असा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला, हा जेव्हा माझ्या पोटी जन्माला आला नव्हता तेव्हा सुद्धा दुःखी होतो. मुलगा नाही म्हणून तेव्हा दुःखी होतो, आज मुलगा आहे म्हणून दुःखी आहे. आत्मदेव रडत असलेले पाहिले गोकर्णानं. गोकर्ण जवळ आला. बाबा जेव्हा मुलगा नव्हता तेव्हा सुद्धा दुःखी होतात, आज मूल आहे तरी दुःखी आहात. बाबा आजही त्या साधूनं सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. देहबुद्धी सोडा बाबा आणि स्वतःच्या आत्मउद्धाराचा प्रयत्न करा. कुणाचा मुलगा कुणाचं घर हा मायाजाळ सोडून द्या. माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या दुःखाला कारण जर काय असेल तर मी आणि माझं, एवढ्या 2च गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या दुःखाला कारण असतात. बाबा देहबुद्धी सोडून द्या. देहे स्थिमा सुधीरे भीमतीम त्यजत्वम जाया स्तुता दिशु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठ
वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णा अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्। बाबा अरण्यात जा, तपश्चर्या करा, भगवंताला प्राप्त करा। आत्मदेव अरण्यात निघून गेले। गोकर्ण अध्ययन करण्यासाठी काशीला गेला। धुंदुकारी आणि धुंदुली दोघच घरामध्ये। एक दिवस धुंदुकारी मदिरा पिऊन आला आणि मध्यरात्रीलाच आईला पैसे मागायला लागला। घाबरलेली धुंदुली घरातून जे बाहेर पळत निघाली एका विहिरीत जाऊन पडली। तिथेच तिचा मृत्यू झाला। एकटा धुंदुकारी घरामध्ये। त्यानं वेश्या स्त्रिया घरामध्ये आणल्या। त्यांचं कोड कौतुक पूर्ण करण्यासाठी त्यानं राजकोषातलं धन चोरलं आणि या स्त्रियांना दिलं। त्या स्त्रियांनी विचार केला, यानं राजाचं धन चोरलं, राजा शोध काढत येईल आणि जेव्हा राजा इथपर्यंत येईल तेव्हा राजा याच्या सहित आपल्याला दंड देईल, मग यालाच मारून टाकून धन घेऊन जाऊ। त्या स्त्रियांनी त्याला दगडानं ठेचून मारलं। ओरडायला लागला तर तोंडात विस्तव भरला। पाट्यानं दगडानं मारून घरामध्ये खड्डा खोदून त्याच्यामध्ये गाडला। धन घेऊन पसार झाला। पण तो धुंदुकारी त्याचा वाईट पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे तो पिशाच्य योनीला गेला। 12 वर्षानंतर गोकर्ण आला। दारात पाहत थांबलाय, घरात कोणीच नाही। अतिशय वाईट अवस्था घराची झालेली। दारात झोपला तो। पण मध्यरात्रीला हा अतृप्त आत्मा धुंदुकारी वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये यायचा। कधी झाड तर कधी पशु, कधी मांजर तर कधी कुत्रा, कधी घोडा तर कधी गाढव, अशा वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये वेगळे आवाज काढायचा। गोकर्णानं विचारलं, रे कोण आहेस तू? त्यावेळेला त्या धुंदुकारीने सांगितलं, अहं भ्राता द्वितीयोऽस्मिन् धुंदुकारिति नामता स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया। अहं भ्राता द्वितीयोऽस्मिन्, गोकर्णा मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे। मी माझ्या जीवनामध्ये सारी चुकीची कर्म केली, मी पाप कर्म केलं, त्या कारणानं माझा वाईट पद्धतीने मृत्यू झाला आणि मी आता पिशाच्य योनीला आहे। मला तहान लागते पण माझी तहान पूर्ण होत नाही। मला झोपावं वाटतं पण झोप लागत नाही। मला भूक लागते पण माझी भूक तृप्त होत नाही। मी अस्थिर, बेचैन, उदासीन आहे। मला याच्यातून बाहेर काढ, मला भयंकर त्रास होतोय। गोकर्णानं सूर्य भगवंताची प्रार्थना केली। सूर्य भगवंतानं सांगितलं, तुमच्या भावाची पिशाच्य योनीतून मुक्तता करण्यासाठी भागवताचं पारायण करा। सुंदर मंडप दिला, व्यासपीठ बनवलं, कलश स्थापना केली, केळीचे खांब लावले, सुशोभीकरण केलं, धूप दीप आरती सगळं काही पावित्र्यानं मंगलमय पद्धतीनं केलं आणि भागवताचं संहिता पारायण चालू झालं। पूर्वी वेळूचा मंडप असायचा बांबूचा, आणि त्या बांबूला मध्ये मध्ये गाठी असतात। त्याच्यामध्ये तो धुंदुकारी जाऊन बसला। पहिल्या दिवसाचं कथा झाली, पहिलं कांड फुटलं। दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरं कांड फुटलं। 7 दिवसाच्या कथा श्रवणानं 7 कांडे फुटले आणि तो धुंदुकारी पिशाच्य योनीतून मुक्त झाला। दिव्य देह धारण करून समोर उभा राहिला। बोली भागवत भगवान की जय। आणि सुंदर देवांसारखा त्याचा देह तसा भागवताचे तो धन्यवाद व्यक्त करायला लागला। धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्य कृष्ण लोक फलप्रदा। धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद।
सुंदर देह धारण करून तो धुंदुकारी समोर उभा राहिला. भागवताचे वारंवार धन्यवाद व्यक्त केले आणि तो धुंदुकारी भगवंताच्या पार्षदासोबत गोलोकाला निघून गेला. असं हे भागवत सगळ्यांचं कल्याण करणार आहे, फक्त श्रद्धेनं ऐकावं. म्हणून बऱ्याच वेळेला मेलेल्या माणसाच्या श्राद्धाला किंवा पूर्वजांच्या स्मृतीमध्ये भागवताचं पारायण करतात. आपल्या घरामध्ये आपत्कालीन जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या जीवात्म्याला शांती लाभावी, त्याला मुक्ती मिळावी, याच्यासाठी मागची लोक घरामध्ये भागवताचं पारायण करतात. किंवा कुणाची काही इच्छा असेल, मला हे हवंय ते हवंय, अशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुद्धा भागवताचं पारायण करतात. हे भागवत आपल्याला काय फळ देतं? दरिद्रश्च क्षयी रोगी, निर्भाग्य पाप कर्मवान, अनपत्यो मोक्ष काम, शृणुयाच कथामिमाम. अपुष्पाकाक वंध्याच वंध्यायाच मृतार्भका, स्रवद्गर्भाच या नारी, तया श्राव्या प्रयत्नता. दरिद्री माणसाचं दारिद्र्य घालवतंय, ज्याला रोग आहे त्याचा रोग नष्ट करतंय. भाग्यहीन व्यक्तीचं भाग्य खुलवण्याचं काम हे भागवत करतंय. संतान नसेल तर श्रद्धा ठेवा, श्रद्धेनं नियमबद्ध पद्धतीने जर भागवताचं संहिता पारायण केलं तर हे भागवत आपल्या त्याही इच्छा पूर्ण करतंय. पण श्रद्धा असावी. तुमच्या जीवनामध्ये धन नसेल तर तुम्हाला धन मिळेल, प्राप्त होईल, पण त्याच्यासाठी भागवताचं पारायण करावं. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. असं हे मंगलमय पवित्र भागवत आहे. आणि हे जे श्लोक आहेत हे आम्ही आमच्या मनानं आमच्या घरी तयार केलेले नाहीत. हे भागवतामधील व्यासांच्या मुखातून प्रसवलेले श्लोक आहेत. मग आपल्या संतांनी, आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी जे सांगितलंय आपल्याला, तर त्या गोष्टी आपल्याला नाकारता येत नाहीत. जसं माऊलींचे शब्द आपल्याला प्रमाण आहेत, तसे आपले व्यास की ज्यांच्यामुळे 6 शास्त्र 18 पुराण आपल्याला मिळालेले आहेत, तर त्या व्यासांचे शब्द सुद्धा आपल्या सर्वांना प्रमाण आहेत. भागवत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, पण त्याच्यासाठी तुम्ही तेवढे योग्य, तेवढी तुमची श्रद्धा, तेवढा तुमचा भाव असणं फार गरजेचं आहे. असो, श्रद्धेनं हे भागवत श्रवण करावं. या भागवताचं महात्म्य सूत महाराज सांगत होते, शौनकादी महामुनी ऐकत होते. या भागवताच्या चिंतनानं एवढा आनंद झाला. आणि त्या भागवत जिथे चालू आहे त्या प्रभागामध्ये स्वर्गातील देवदेवता आली. इंद्र महाराज मृदंग वाजवायला लागले. प्रल्हादानं टाळ धरलेला आहे आणि अर्जुन गायन करत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने तिथे भागवताचं चिंतन चाललेलं आहे. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तया, चोद्धव कांस्यधारी वीणाधारी सुरर्षी स्वर कुशलतया, राग करतार्जुनो भूता, इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकरा, कीर्तने ते कुमारा, यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया, व्यासपुत्रो बभूव. भागवत भगवंताचं हे महात्म्य इथे सांगितलेलं आहे. हे भागवत श्रद्धेनं ऐकावं, आपल्या सगळ्यांचं कल्याण करेल. आणि भागवत महात्म्यानंतर आता आपण भागवत महात्म्य पूर्ण झाल्यानंतर भागवतातल्या पहिल्या श्लोकाचं आपण चिंतन करणार आहोत, की ज्या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्माच्या सत्य स्वरूपाला वंदन केलेलं आहे. सगळ्यांनी तो श्लोक कान देऊन ऐकायचा आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये, मुह्यन्ति यत्सूरया, तेजो वारी मृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्रास्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या सत्य स्वरूपाला वंदन केलेलं आहे. सत्य म्हणजे काय ते मी कालच तुम्हाला सांगितलं. जे कधी बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. अशा भगवंताच्या सत्य स्वरूपाला वंदन केलंय. आता लक्षात घ्या,
भगवंताच्या 24 अवताराचं चिंतन या भागवतामध्ये केलेलं आहे. देवाची रूप अनेक आहेत पण तत्व एक आहे. जसं की आता एवढी माणसं इथं बसली, प्रत्येकाचा आकार वेगळा आहे, पण या सगळ्या माणसांना चालवणारा आत्माराम एक आहे. मातीचे घडे आहेत, एक 10-20 घडे आपण ठेवले आणि सूर्य सुंदर चमकलाय, सूर्याचं प्रतिबिंब पडलंय एकाच घड्यात का नाही, सगळ्या घड्यामध्ये पडले. प्रतिबिंब प्रत्येक घड्यामध्ये स्वतंत्र आहे, पण आकाशात भानुबिंब एक आहे. तसं माणसांची रूप वेगळे वेगळे आहेत, पण सगळ्यांना चालवणारा आत्मा एक आहे. हे माझं बोलणं तुम्हाला अधिक चांगलं कळावं म्हणून सांगते. देवांची रूप वेगळी वेगळी आहेत, पण सगळ्या देवांचं तत्व एक आहे, ते म्हणजे सत्य, अविनाशी तत्व, सत्य तत्व. त्या सत्य तत्वाला वंदन. सत्यम परम धीमहि. हे सत्य तत्व तुमच्या आणखी लक्षात यावं म्हणून एक उदाहरण सांगते. एक वारकरी बाबा रस्त्यावरून चालले आणि रस्त्यावरून जात असताना एका घरातून त्यांना आवाज आला. काही लहान मुलं होती आणि त्यातला एक मुलगा म्हणत होता मी चिमणी खाणार, एक म्हटला मी पोपट खाणार, एक म्हणतो मी मांजर खाणार. या वारकरी बाबाला राग आला, घराकडे गेले. म्हणे पोरांनो, तुम्हाला काही संस्कार आहेत का नाही? म्हणे काय? अरे खुशाल म्हणतात चिमणी खाणार, पोपट खाणार, मांजर खाणार, या काय खायच्या वस्तू आहे? पोरं हसायला लागली. बाबाला अधिकच राग आला. हे पोरांनो, चिमणी पोपट खाणारचे खाणार म्हणतात आणि वर्ण हसता सुद्धा. पोरं अजूनच हसायला लागली. अरे मी का तुम्हाला वेडा दिसतो का? आणखीच पोरं हसायला लागली. बाबा रागावले आणि त्या पोरांना मारणार. तेवढ्यात पोरं म्हटली बाबा बाबा ऐका. काय? आणि आत्ताच आमच्या मोठ्या भावाचं लग्न झालंय आणि मोठ्या भावाच्या लग्नामध्ये साखरेची चिमणी, साखरेचा पोपट, साखरेची मांजर केलेली, ती आम्ही खाणार आहोत. आता तर ते वारकरी बाबाच हसायला लागले. वारकरी बाबा म्हणतात पोरांनो, मग या अगोदर नाही का सांगायचं? अरे मग तुम्ही काही पण खा, चिमणी खा नाही तर मांजर खा, तुम्ही काही जरी खाल्लं तर तुमच्या तोंडामध्ये काय जाणार आहे? साखर जाणार आहे. का? साखर या घटकाला तो आकार दिलेला आहे. तसं भगवंताची रूप कृष्ण रूप आहे, रामरूप आहे, हनुमंत रूप आहे, गणेश रूप आहे. ही वेगळी वेगळी रूप आहेत, पण तत्व एक आहे. तत्व एक आहे. हेच तुम्हाला ऐकल्यानंतर आनंद वाटावा याच्यासाठी एक सुंदर भजन आहे, वैष्णव ते गातील. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो जीवन जो सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य ही, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, ओ
सत्य ही शिव हे शिव ही सुंदर हे सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम भगवंताची रूप अनेक आहेत पण तत्व एक आहे म्हणून सत्यम परम धीमहि. भागवतामध्ये देवाच्या 24 अवताराचं चिंतन केलेलं आहे. देवाचे 24 अवतार कोणते? सनकादिक महामुनी, वराह, नारद, नर नारायण, कपिल, दत्त, यज्ञ, वृषभदेव, मत्स्य, कुर्म, पृथु, मोहिनी, धन्वंतरी, वामन, नरसिंह, व्यास, बुद्ध, परशुराम, हंस, हरी, राम, कृष्ण, बलराम आणि कल्की. 24 अवताराचं चिंतन भागवतामध्ये आलेलं आहे. असा 24 अवताराचं चिंतन असलेला ग्रंथ म्हणजे भागवत. देवाचे काही अवतार ज्ञानप्रधान आहेत, काही भक्तिप्रधान आहेत, काही कर्मप्रधान आहेत. असा हा त्रिवेणी संगम या भागवतामध्ये. आणि हे भागवत कोणी लिहिलंय? व्यास महाराजांनी. व्यासांना ही भागवत लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली ते ऐका. एक दिवस व्यास महाराज उदास वृत्तीने असे बसलेले होते. व्यासांनी नुकतीच महाभारताची रचना पूर्ण केलेली होती, पण असे काही समाधानी नव्हते, अस्वस्थ होते. व्यास महाराज अस्वस्थ आहेत तेवढ्यात नारदजी तिथे आले. नारदजी म्हणतात, व्यास महाराज, एवढा मोठा ग्रंथ तुम्ही तयार केलाय, त्या ग्रंथामध्ये तुम्ही धर्म, शेवटी धर्माचा विजय, धर्म, सत्य धर्म सांगितलाय तुम्ही. महाभारताचा सार काय आहे की धर्माचा विजय. किती लोकांनी कपट केलं पांडवांच्या बाबतीमध्ये. एकीकडे 7 अक्षौहिणी सैन्य, एकीकडे 11 अक्षौहिणी सैन्य, एवढी मोठी माणसं, एवढी कमी माणसं, शिकवणारे गुरु एकीकडे, लढाईसाठी शिष्य एकीकडे. अशी सगळी विसंगत अवस्था असताना सुद्धा एवढ्या महाभयंकर गोष्टीतून वाचवलंय आणि पांडवांचा विजय झाला. याचा अर्थ धर्माचा विजय महाभारतात दाखवलेला आहे. एवढा सुंदर ग्रंथ तयार केलाय व्यासांनी, पण ते दुःखी आहेत. नारदजी म्हणतात, व्यास महाराज, तुमच्या दुःखाचं कारण मला माहिती आहे. काय? या महाभारतामध्ये तुम्ही धर्म, नीती, न्याय, राजकारण सारच मांडले, आणि तुमच्या या ग्रंथातून सगळीच माणसं चांगलं शिकतील असं नाही. कुणाला वाटतंय राजकारण शिकायचं ते फक्त दुर्योधनाच्या पात्राचा अभ्यास करतील, तेवढंच शिकतील. कुणाला वाटलं कपट कसं करावं हे शिकायचं ते फक्त शकुनी मामाचाच अभ्यास करतील. मग तेवढाच अभ्यास करून मग बाकी चांगलं काय आहे या ग्रंथामध्ये कोणी घेणार नाही. तुम्ही असा ग्रंथ तयार करा की त्या ग्रंथामध्ये विशेष भगवान परमात्माचं गुणगान गायलेलं असेल, आणि त्या ग्रंथ निर्मितीनंतर मग पहा तुम्ही सुखी आणि समाधानी व्हाल. व्यास महाराज म्हटले, मी वृद्ध झालोय आणि आता माझी बुद्धी मला साथ देईल का नाही. त्यावेळेला नारदजी म्हणतात, व्यास महाराज, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. त्या नामस्मरणानं आणि सत्संगानं तुमच्या हातून सहज हे काम होऊन जाईल. कारण नामस्मरणानं आणि सत्संगानं माझ्या सुद्धा जीवनात परिवर्तन झालंय. आता इथं नारदजी स्वतःची कथा सांगायला लागले. नारद या रूपाच्या अगोदर एका कल्पामध्ये एक दासीचे पुत्र होते. दासीचे पुत्र असताना सहज त्यांच्या गावामध्ये चातुर्मासासाठी संत आले. चातुर्मासासाठी संत आले, त्या संताची सेवा करायला गावकऱ्यांनी या मुलाला आणि त्याच्या आईला ठेवलं. खूप सेवा केली नारदजीनं. नारदजीला साधू संताच्या सेवेचा छंद लागला. त्यांचे कपडे धुणं, त्यांना जेवायला वाढणं, स्वयंपाक बनवणं,
त्यांच्या पात्रावरचं उरलेलं उष्ट खाणं, ताट धुवून काढणं, संध्याकाळी चरण सेवा करणं, दिवसभर त्यांच्यासोबत सत्संग करणं, भजन करणं, पहाटे त्यांच्यासोबत उठून ध्यान करणं, अशा सगळ्या गोष्टी नारदजीनं केल्या. त्यातून नारदजींना सेवा करण्याची गोडी निर्माण झाली आणि त्या महात्म्याच्याबद्दल प्रचंड त्यांच्या मनात भाव निर्माण झाला. मग दासीपुत्राच्या रूपात असलेले नारदजी म्हणतात, बाबा चातुर्मास संपला, ते महात्मे निघाले. हे दासीपुत्र म्हणतात, मला पण तुमच्यासोबत येऊ द्या. पण संतांनी सांगितलं, बाळा तुझी आई अजून जिवंत आहे, आईची सेवा कर आणि हे नामी सांगितलेलं नामस्मरण करत राहा. या तुझ्या पुण्याईनं नक्कीच पुढच्या जन्मामध्ये तुला अलभ्य लाभ होईल. त्या दासीपुत्रांना आईची सेवा केली. एक दिवस त्याची आई सर्पदंशानं मरण पावली आणि मग तो मुलगा यमुना नदीच्या तटावरती ध्यान लावून बसला. सारखं भगवंताचं ध्यान करतोय. भगवान परमात्माचा काही क्षणाचा अनुभव साक्षात्कार त्याला झाला. पण तो मुलगा म्हणतो, देवा मला तुमचं पूर्ण रूप दाखवा, मला एवढा छोटासा साक्षात्कार देऊ नका. तेव्हा आकाशवाणीनं सांगितलं, बाळा तू ध्यान करत राहा, पुढच्या जन्मात तू भगवंताचा मानसपुत्र होशील. तो मुलगा ध्यान करत राहिला. पुढे सृष्टीचा प्रलय झाला आणि सृष्टीच्या प्रलयानंतर जेव्हा ब्रह्मदेव नव्यानं सृष्टी निर्माण करायला लागले, तेव्हा ब्रह्मदेवानं नारदजीला स्वतःचा मानसपुत्र बनवलं. त्यांना वीणा दिली, त्यांना टाळ दिला आणि ते नारदजी वीणा वाजवली आणि नारायण शब्दाचा उच्चार केला की साक्षात नारायण त्यांना दर्शन देतात. नारदजी म्हटले, ही माझ्या जन्माची कथा आहे. जर नामस्मरणानं माझ्या जीवनात एवढं परिवर्तन झालं असेल तर व्यास महाराज तुम्ही सुद्धा थोडंसं ध्यान आणि थोडंसं नामस्मरण करा. ध्यानानं आणि नामस्मरणानं तुमच्या हातून सुद्धा सुंदर ग्रंथ तयार होईल. मग व्यास महाराज सरस्वती नदीच्या तीरावरती ध्यान लावून बसले आणि त्यांना ध्यानामध्ये जे श्लोक स्फुरले ते श्लोक गणपती बाप्पांनी लिहून काढले. असे 18,000 श्लोक तयार झाले आणि 18,000 श्लोकाचं महाधन म्हणजे श्रीमद भागवत महापुराण तयार झालं. असं हे श्रीमद भागवत महापुराण व्यासांनी तयार केलं. याच्यामध्ये किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. बोलिए भागवत भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हे भागवत व्यासांनी तयार केलं, पण व्यासांनी तयार केलेलं 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत महापुराण शुकदेवांना कसं मिळालं त्याची सुंदर कथा आहे. व्यासांचे पुत्र शुकदेव महाराज हे जन्माला आले तसेच पुढे निघून गेले. ही काल कथा आपण पाहिलेली. आणि एका पहाडामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागले. व्यास विचार करतायत, एवढं मोठं श्रीमद भागवत महापुराण मी तयार केलं की ज्याच्यामध्ये विशेष भगवान परमात्माचं चिंतन आहे, पण आता हे धन हा वारसा पुढे कोण चालवणार? ज्ञान दिलं तर वाढतंय, जवळ ठेवलं तर ते आपल्यासोबत संपून जातंय. काही काही अशा विशिष्ट कला आहेत त्या माणसाकडे असतात, त्या जर दिल्या नाही तर त्या माणसासोबत त्या कला पण संपून जातात. म्हणून त्या कलेच्या माध्यमातून स्वतःला जर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्या जवळचं माणसानं दिलं पाहिजे. दिल्यानं वाढतंय. पण माणसं काही गोष्टी सहजासहजी देत नाहीत. ज्ञान असेल, कला असेल, गुण असेल, लोक देत नाहीत. काहीतरी खोट ठेवतात काही ना काही पाठीमाग. पण ते देत जावं. व्यास विचार करतायत, आता हे मी द्यायला तयार आहे, पण घेणारा पात्र पाहिजे. कुणाला देऊ? माझ्या पुत्राशिवाय हे घेण्यासाठी कोणी योग्य नाहीये. कारण भागवताचं हे जे गहन ज्ञान आहे त्याला पचवणारा सुद्धा तेवढा तयारीचा पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला आम्ही कथा सांगतो, श्रोते झोपा काढतात. अर्धे झोपेताना मध्ये एखादा दृष्टांत सांगितलं का हा बरोबर आहे, काय बरोबर आहे, काय चाललंय काही तपासच नाही त्यांना. तर असं बऱ्याच वेळेला होतं. मग घेणारा तयारीचा पाहिजे. देणारा जरी तयार असेल तर घेणारा सुद्धा तेवढा तयारीचा असला पाहिजे. न माझ्या पुत्राशिवाय या भागवताला पेलवणारं कोणी नाहीये. काय करावं? पुत्र तर माझा पहाडामध्ये जाऊन बसलाय. व्यासांनी 2 श्लोक एका पत्रावरती लिहिले आणि शिष्यांकडे दिले. सांगितलं, जा या श्लोकाचं उच्चारण
माझा पुत्र जिथे आहे ना तिथे जाऊन करा. मग शिष्याने ते 2 श्लोक घेतले आणि शुकदेव महाराज ज्या गुफेमध्ये होते त्याच्या बाहेर जाऊन त्या श्लोकांचा उच्चार केला. त्या 2 श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूप आणि देवाची दया या 2 गोष्टीचं वर्णन होतं. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार विभद्रवास कनक कपिशं वैजयंती च माला रंध्राणवेणोरधर सुधया पुरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्ति अहो बकीयं स्तनकालकूटं जिङ्घासयापाययदप्यसाध्वी लेभे गतिं ध्यातृजितां ततोऽन्यो कं वा दयालु शरणं व्रजे. वरहा पीडं नटवर वपू कर्णयो कर्णिकार विभद्रवास कनक कपिशं वैजयंती च मालाम. या 2 श्लोकामध्ये भगवंताचं सुंदर वर्णन आणि देव भक्तावर काय दृष्टावर सुद्धा दया करतो. स्तनामध्ये विष भरून आलेली पूतना तिला सायुजता मुक्ती दिली, हा एवढा दयाघन आहे. हे वर्णन ऐकलं आणि शुकदेव म्हणतात महाराज हे श्लोक मला द्या. ते शिष्य म्हटले असे 18,000 श्लोक घ्या पण आमच्या सोबत चला. त्या श्लोकाच्या लोभानं शुकदेव महाराज आपले पिताश्री व्यासांच्याकडे आले आणि व्यास महाराजांनी 18,000 श्लोकाचं महाधन आपल्या मुलाला दिलं. बोलिये शुकदेव महाराज की जय. आता माझी एक गोष्ट ऐका. आपण आपल्या आयुष्यभरामध्ये ज्या काही चांगल्या वस्तू जे धन कमावलं त्याचे वारसदार कोण असतात? आम्ही नाही. पटकन नाही म्हटले तुम्ही. कोण असतात? आपली मुलंच असतात. आणि खरंच आपण कमावलेलं धन आपल्या मुलालाच द्यावं, दुसऱ्या कुणाला देऊ नये, कारण ते दुसऱ्याला पचत नाही. लोक पहा बुडीताचं धन अंगी लागत नाही असं म्हणतात ना, ते नकोच कुणाचं. आपल्या कष्टाचं पूर्ण लोकांचं घेऊन काय करा. आपल्या धनाचे वारसदार आपली मुलं असतात. तसं ते धन महाधन भागवताचं आपले पुत्र व्यास महाराजांनी आपल्या पुत्राला शुकदेवाला दिलेलं आहे. आता भागवताचं ज्ञान व्यासांपासून शुकदेवापर्यंत आलं, पण शुकदेवापासून राजा परीक्षितीपर्यंत ते कसं पोहोचलं तो कथाभाग आपल्याला पाहायचा आहे. भागवत घेण्यासाठी शुकदेव योग्य होते, वैराग्य होतं, स्वतःच्या इंद्रियावरती ताबा होता. मग हा तर राजा आहे, राजा परीक्षिती. त्याला कसं दिलं ज्ञान? त्या राजाकडे वैराग्य कसलं, इंद्रियावर ताबा कसला. पण सांगू, राजा परीक्षितीला जेव्हा कळालं तुझं आयुष्य फक्त 7 दिवसाचं शिल्लक आहे, त्यावेळेला राजा परीक्षितीच्या अंतःकरणात जे वैराग्य निर्माण झालं ना, एका क्षणात राजानं राज्याचा त्याग केला आणि एकच त्याला ध्यास लागला की 7 दिवसात माझा उद्धार झाला पाहिजे. त्यानं खूप तयारी केली, एवढी तळमळ त्याला लागली. आपण म्हणतो 1 तास उरला खटवांग रायाशी, 1 तासात राजा खटवांगाचा उद्धार झाला. का? ती तळमळ महत्वाची. कथा ऐकतोय आपण, पण तळमळ आहे का? हा प्रश्न तुम्हाला नाही करणार मी कोणालाच. हा तर मला सांगायचं काय तुम्हाला की तळमळ महत्वाची. एक शब्द सुद्धा आपण चुकवायचा नाही. चित्तानं ध्यान लावून एकाग्रतेनं भावनेनं कथा श्रवण करावे, भक्तिभावानं. राजा परीक्षिती तेवढ्या बाबतीत भाग्यवान ठरला आणि राजा परीक्षितीला हे महाधन कसं प्राप्त झालं ते ऐका. राजा भागवताचं ज्ञान घेण्यासाठी योग्य ठरला. का? मुळात त्याचं कुळ पवित्र आहे आणि राजा स्वतः पुण्यवान आहे. झाली त्याच्याकडनं चूक, पण तो स्वतः पुण्यवान आहे. कुलम पवित्रं जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च दीन.
आपल्या संतांची प्रमाण आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीश, दयाचा हरीश वाटे देवा, ताणी गणित पद पम पम ग ग म पम पम ग तग कर तग दयाचा हरीश, दयाचा हरीश वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरी बोल. हरी बोल. जाओ जाओ कुळी होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. राजा परीक्षिती स्वतः पवित्र कुळातला आहे आणि तो स्वतः पुण्यवान आहे. तो किती पुण्यवान आहे, किती भाग्यवान आहे ते पुढे पुढे येणार आहे. आता पहा, राजा परीक्षितीला भागवताचं जे धन मिळालंय त्याच्यासाठी त्याच्या कुळाचं अगोदर वर्णन केलंय. त्या पवित्र कुळामध्ये तो जन्माला आल्या कारणानं तो भाग्यवान ठरला की त्याला हे मिळालं. त्याच्या कुळामध्ये अनेक महात्म्यांचा जन्म आहे. वस्त्रावर्ण महात्म्य कधी ठरत नाहीत, वृत्तीवर्ण महात्म्य ठरत असतात. कान देऊन ऐका, राजा परीक्षितीच्या कुलामध्ये एवढी सगळी भक्तांची यादी आहे आणि त्या भक्तांचं वर्णन, त्यांचं चिंतन भागवतात केलेलं आहे. सगळ्यात पहिले भागवतामध्ये भक्त द्रौपदीच्या चरित्राचं वर्णन आलेलं आहे. द्रौपदी ताई अशी महान भक्त आहे, ती भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवान तिचं भजन करतात. याच्यातून शिकायचं आपण, भक्ती अशीच करावी जीवनामध्ये. कशी? आपण भगवंताचं भजन करतो नवल नाही, देवानं आपलं भजन करावं. आपण देवासाठी रडतो नवल नाही, देवानं आपल्यासाठी रडलं पाहिजे. आपण देवाचं उष्ट खातो नवल नाही, त्यानं आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हणाल भगवान कुठं भक्ताचं उष्ट खात असतो का? का खात नाही?
कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बीर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। का खात नाही भगवान? शबरी सारखं अंतकरण ठेवा. माता शबरीनं जसं उचिष्ट खाऊ घातलं तसं भगवान तुमचं खाईल. भक्ती अशी करा जीवनामध्ये. आपण देवाच्या मंदिरात जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा, आपलं घर मंदिर व्हावं, अशी भक्ती करावी जीवनामध्ये. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाला काहीतरी मागतो नवल नाही, त्यांना आपल्याला मागितलं पाहिजे, अशी भक्ती करावी जीवनात. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण भगवंताचं भजन करतो नवल नाही, भगवंतानं आपलं भजन केलं पाहिजे. म्हणाल तुम्ही मला ताई, देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? ऐका बरं का, वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त आहे की तिच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालंय. तिच्यामुळे कृष्ण भक्तीचा प्रचार झालाय. आज वृंदावनला जा, कृष्ण म्हणत नाही, तिचं नाव घेत आहेत. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झालीये. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटराणी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झालीये. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा. सारं जग भजन करतंय, पण अगोदर राधा म्हणतात, नंतर कृष्ण म्हणतंय. तिच्या भक्तीची ताकद आहे. कृष्ण राधा कोणी म्हणत नाही, गोविंद राधा कोणी म्हणत नाही, श्याम राधा कोणी म्हणत नाही. राधे श्याम, राधे गोविंद, राधा कृष्ण. अगोदर राधा, नंतर कृष्ण. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. काय अर्थ आहे याचा? भक्ती अशी करा राधा राणी सारखी जीवनामध्ये की आपण देवाचं भजन करतो नवल नाही, त्यांना आपलं भजन केलं पाहिजे. अशीच भक्त आहे द्रौपदी माता. ती भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवान तिचं भजन करतायत. ती म्हणत नाही, असं ती म्हणते की भगवान माझा भाऊ आहे, नवल नाही, देवच सांगतो ही माझी बहीण आहे. आपण देवाशी नातं जोडतो, चांगली गोष्ट आहे. देव माझा भाऊ आहे, देव माझी आई आहे, देव माझा बाप आहे, हे नातं जोडा. पण त्या नात्यात एवढी ताकद तयार करा की देवानं सुद्धा सांगितलं पाहिजे हा माझा आहे. देव माझा मी देवाचा. देवानं सांगावा हा माझा आहे, हे सांगण्यासाठी आपण सुद्धा अगोदर म्हटलं पाहिजे देवा तू माझा आहेस. माझ्या ताई दादांनो, द्रौपदी ताई अशी भक्त आहे, तिच्या भक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिच्या जीवनामध्ये खूप संकट आली, पण संकट आली म्हणून तिनं कधी देवधर्म बंद केला नाही. आपण 2च वाऱ्या करतो पंढरपूरच्या, आणि 2 वाऱ्या केल्यानंतर जर प्रपंचात अडचण आली तर देवाला भांडायला लागतो. अरे काय खरंय तुझं काळ्या, एवढा देवदेव करतो तरी पण संकट आमच्याच वाट्याला. अरे काही खरं नाही तुझ्या भक्तीचं. लक्षात घ्या, याचा अर्थ आपली भक्ती ही अधुरी आहे. आपल्या भक्तीचा आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचा काही एक संबंध नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी तुमच्या नशिबानं येतात, प्रारब्धानं कर्मानं येतात.
पण हे कर्म बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी लागेल. आणि भक्ती असेल, सत्कर्म असेल, चांगली कामं असतील, नामस्मरण असेल, असं कधीच म्हणू नका देवा आम्ही एवढं नामस्मरण करतो आणि याच्या बदल्यात तू आमच्या जीवनातलं हे संकट संपव, असं अजिबात म्हणायचं नाही. द्रौपदीला म्हणता येत नव्हतं का देवाला कळत नव्हतं? तरी पण देवानं त्याच्या जीवनातली दुःख संपवली नाहीत. सुदामदेव किती दारिद्र्यामध्ये गांजले, पण देवानं त्यांना ते सगळी कर्माची फळं भोगू दिली. नंतर भगवान गेले धावून. पण माझा भक्त आहे तो एवढी माझी भक्ती करतो म्हणून हे त्यांच्या जीवनातल्या अडचणी संपवतो, असं अजिबात नाही. आपण सुद्धा लक्षात घ्या, कधीच देवाला म्हणायचं नाही देवा की मी तुझी एवढी भक्ती करतोय त्याच्या बदल्यात माझ्या जीवनातलं हे दुःख संपव, असं चुकूनही म्हणू नका. देवाला एकच म्हणा, देवा तुझी भक्ती करतोय ना, संकट कितीही येऊ दे, फक्त आलेल्या संकटाला तोंड देण्याची ताकद निर्माण माझ्यात होऊ दे, माझ्यात बळ दे. आणि याच्यासाठी मी भक्ती करतो देवा, की संकटाला तोंड देण्याची ताकद माझ्या भुजामध्ये असली पाहिजे. याच्यासाठी भक्ती करायची. भक्ती आपला आत्मविश्वास वाढवते. भक्ती आपल्याला सांगते की तुम्ही एकटे नाही, देव तुमच्या सोबत आहे. याच्यासाठी जीवनात भक्ती करायची. द्रौपदी ताई खूप संकट आले तिच्या जीवनामध्ये, पण प्रत्येक संकटाला द्रौपदी ताई ताकदीनं सामोरी गेली. संकटाला घाबरून तिनं कधी भगवंताचं भजन बंद केलं नाही, का संकट आले म्हणून तिनं कधी देवाला शिव्या दिल्या नाही. ती एकच म्हटली, देवा कितीही संकट येऊ दे, फक्त तू माझ्यासोबत राहा. प्रत्येक संकट पार करण्याची ताकद माझ्यात निर्माण होऊ दे भगवान, एवढंच बोलत राहील. असं अशा महान भक्त द्रौपदी ताई, त्यांची चरित्रगाथा पुढे पुढे आपण पाहणार आहोत. भक्तीचा विश्वास आपल्या जीवनामध्ये अतूट असावा, त्याच्यासाठी भगवान परमात्माचा विग्रह सुंदर रूप आपण आपल्या हृदयामध्ये धारण करावं, त्याचं नामस्मरण करावं. कसं झाकी रूपात पाहू. आजचं कथासत्र इथे थांबवू आणि पुढे द्रौपदीच्या चरित्रासहित इतर भक्तांच्या चरित्रकथा आपण पुढे पाहत राहू. राधाकृष्णाच्या सुंदर रूप विग्रहाला समोर घेऊन यावं आणि वारकरी रंग का संकटाला घाबरून तिनं कधी भजन बंद केलं नाही, तेच भजन आपण करणार आहोत. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल.